आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सायरी देशमुख. सायरी देशमुखच्या नावाने सगळे डॉक्युमेंट्स बनवलेत काय? सुंदरी, 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 कुठे गेली? सगळ्याचे फोटो काढून घेतले पाहिजे. सुंदरी, साधना मारा इथं बघितलं तर ना संशय येईल. नाही, मला पटापट माझं काम केलं पाहिजे. आवाज कसला? हे तर सगळं ठीक आहे. खिडकी उघडी राहिली आहे का? खिडकी पण बंद आहे. मग आवाज कसला आला? माई, मग ती सुंदरी होती जी आपल्यावर नजर ठेवत होती? नाही नाही, आपल्याला वाटतं तसं नाहीये. काल तिचं तिथे येणं अशक्य होतं, कारण ती पडली होती, तिला लागलं होतं ना. ती डॉक्टरकडे गेली होती. हो, मग शीतल काय ग बाळा, नक्की गोळी कोणावर झाडलीस का हवेत झाडली? नाही म्हणजे तुला नाटकं करायची सवय ना माई पुढे. ए, नाटकं करायची सवय ना तुला असेल, मला नाही. माई समजा हिला. एक मिनिट, काय विषय चाललाय आणि तुमचं काय चाललंय? सतत भांडतच का राहता तुम्ही? महत्वाची कामं राहतात बाजूला आणि तुमची भांडणं सोडून बसू का मी इथे? आणि सिया, इतके दिवस झाले त्या धनंजयच्या घरी राहते, काही परिणामच दिसत नाहीये, काही घडतच नाहीये तिथे. एक मिनिट माई, पण जाळं व्यवस्थित विणलं गेलंय. ते पुरेसं नाहीये, अजून जरा
डोकं चालव. त्या धनंजयला विणायचंय आपल्या जाळ्यामध्ये लवकरात लवकर. सारखा आडवा येतो ना आपल्या कामात. पूर्ण कंट्रोल मध्ये आणायचंय त्याला. एक मिनिट, कंट्रोल मध्ये घ्यायचंय म्हणजे नेमकं काय करायचं? हे आपलं पॉवरफुल ड्रग आहे, माणसाचं ब्रेन वॉश करणार. हे ड्रग आपलं पॉवरफुल हत्यार आहे सिया. या कलिंगड, कलिंगड, लाल लाल कलिंगड, कलिंगड, लाल आहे, लाल आहे, लाल आहे कलिंगड. या कलिंगड. कसे दिले काका कलिंगड? 50 रुपये, 70 रुपये, 30 रुपये. कसे दिले? हा, हे 30 रुपयाला. 30 आणि ते 50, पपई 20. फारच महाग देता तुम्ही. तुम्ही सायली देशमुखचे फोनवर पाठवलेले सगळे डॉक्युमेंट्स मी व्हेरीफाय केले, क्रॉस चेक केले, मी सगळे क्लिअर आहेत. पण हे कसं शक्य? माई या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. तिच्याप्रमाणेच सायलीचेही डॉक्युमेंट्स मी सगळे क्लिअर केले. पण म्हणजे यावेळी पण आपल्याकडे माहिती असून आपण काहीच करू शकत नाही. नाही 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 नाही, अजिबात तसं नाहीये. तिच्या विरोधात आपल्याकडे काही पुरावे. पण तुम्ही तर म्हणाला की तिचा कसलाच क्रिमिनल रेकॉर्ड नाही म्हणून. येस, तिचं नाव सिया मॅथ्यूज आहे. याआधी तिला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाली होती, पण कुणीतरी बेल दिली आणि त्यानंतरचा तिचा काहीच रेकॉर्ड आपल्याकडे नाही. कसं दिलं दादा? 100 रुपये. एवढी माग? तिकडे तर 50ला भेटते, तुम्ही एवढी माग देताय? मग तिथे जाऊन घ्या ना, मला परवडत नाहीये. जा तिथे. नाही, तुम्ही जे डॉक्युमेंट्स पाठवले ते सायली देशमुखचेच डॉक्युमेंट्स आहेत आणि सायली देशमुखला कोणतंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. पण त्यावर जो फोटो आहे तो सायलीचा नाहीये. पण सायली म्हणून जिचा फोटो पाठवलाय त्या फोटोच्या विरोधात आपल्याकडे डेटा आहे. आपल्या क्रिमिनल डेटाबेसमध्ये तो फोटो मॅच होतोय. यापूर्वी ड्रग्ज रॅकेटमध्ये तिला एकदा पकडलं होतं, पण कोणीतरी तिला बेल दिली आणि मग तिचा रेकॉर्डच नाही आपल्याकडे. पण तिला बेल कोणी मिळवून दिली? गेस कोण असेल ती? तुम्ही तिला चांगलंच ओळखता. या ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात जिने केली ती आहे ती साहेब. साहेब. तरी माहिती आपल्याला फार मोठा लीड मिळालाय, त्यामुळे सियावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, अगदी सावधपणे. आपण तिला पकडताना माई अलर्ट होता कामा नये. आणि माईला कळलं तर आपला खेळ खल्लास. आणि यानंतर माई आपल्या हाताला कधीच लागणार नाही. येस, यू आर राईट. ह्या सायलीचे डॉक्युमेंट्स कुठून मिळाले तुम्हाला? सुंदरी मोहिते, या सायली देशमुखचे डॉक्युमेंट कुठून मिळवले तुम्ही? डीसीपी धनंजय देसाई यांच्याकडून. काय? धनंजय? म्हणजे आमचा संशय खरा होता. या लोकांनी धनंजयला आपल्या बाजूने वळवलंय. म्हणजे आपल्याला धनंजयला आधी अटक करावी लागेल, मग आपोआप सर्व लिंक्स ओपन होतील. नाही नाही सर, उलट आहे. खरं तर सायली देशमुख ही दुसरी कोणी मुलगी आहे किंवा तिच्याबद्दल काहीच डाऊट नाही सर धनंजयांना. आणि लगेच कळतं ना सर, मला अंदाज आला त्यांना काहीच माहित नाही. माईने खूप हुशारीने त्या सियाला त्यांच्या घरात प्लांट केलं. ब्रदर, धनंजयच्या आयुष्यात सुद्धा प्लॅन केले. उलट मला असं वाटतं की आपण धनंजयना सावध केलं पाहिजे. त्यांच्या जीवाला पण धोका असू शकतो. नाही 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 नाही, अजिबात नाही. हे बघा, धनंजयला यातलं काही कळता कामा नये. कारण सियाला जर याची भनक लागली की सियाचं खरं रूप आणि तिचं असणारं माईबरोबरचं कनेक्शन तुम्हाला कळलंय,
तर मग आपण उभा केलेला सगळा डोलारा एका क्षणात कोसळेल. सो आय वॉन्ट धनंजयला यातलं काही कळता कामा नये. सायली देशमुख ही सायली देशमुखच असली पाहिजे धनंजयसाठी, सिया मॅथ्यू नाही. त्यामुळे धनंजयला यातलं काहीही कळता कामा नये आणि हे सिक्रेट राहिलं पाहिजे ॲट एनी कॉस्ट. इट्स स्ट्रिक्ट वॉर्निंग. येस सर. गुड. मिस सुंदरी, तुम्हाला तुमच्या भावनांना आवर घालावा लागेल, कारण तुम्ही देशाच्या उच्च गुप्तचर यंत्रणेमध्ये कार्यरत आहात. येस सर. आणि तुम्हाला एक दिवस नक्की कळेल की धनंजयला आपण यामध्ये इन्व्हॉल्व केला नाही हा आपला करेक्ट डिसिजन होता. सॉरी सर, पण DCP धनंजय देसाई हे खूप विश्वासू ऑफिसर आहे आणि म्हणूनच मी आता सध्या ते तसे नाहीये. त्यांची मनस्थिती चांगली नाहीये. त्याला कारणीभूत काही प्रमाणात तुम्ही आहात आणि काही प्रमाणात परिस्थिती आहे. मिस सुंदरी मोहिते, रॉला सगळ्या इन्फोज असतात आणि धनंजयवरती विश्वास ठेवण्याची तुमची ही चूक असेल हे तुम्हाला आत्ता नाही पण कधीतरी लक्षात नक्की येईल. बी अवेअर. येस सर. मानलं पाहिजे माई तुम्हाला. शेवटी तुम्ही सुंदरीच्या नाकाखालून ड्रग्ज काढलेत आणि त्या आदित्यला सुद्धा कसं बारकाईने त्यांनी सुंदरीच्या डोळ्यात तिखट घातलं आणि कोणाला कळूही दिलं नाही. फार कौतुक करू नकोस तर. नाही माई, कौतुक वगैरे असं काही नाही, पण तुम्ही त्याला खरंच ड्रग्ज बद्दल सांगणार आहात का? सांगायला हरकत नाही, पण उगाच माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं होईल. बरोबर. तसंही ती भरोश्याची व्यक्ती नाहीये. नाहीच आहे. नाग आहे तो, नाग. त्याला वाटेल तेव्हा तो डोलतो, त्याला वाटलं तेव्हा तो डसतो. मग आपण पण तसंच करायचं. आपल्याला जेव्हा त्याची गरज असेल ना तेव्हा त्याला हळूच बिळातून बाहेर काढायचं, त्याच्यासमोर पुंगी वाजवायची आणि त्याला डोलवायला लावायचं. आणि गरज संपली का धाडून द्यायचं बिळामध्ये. मग नाही डसणार तो. बिलकुल. पण तुम्हाला काय वाटतं, ती सुंदरी आता काही करेल? काही करूच शकत नाही ती. तिला वाटतंय की आपण या वर्कशॉपमध्ये प्रवेश घेतलाय तर आपण यांची पाळमुळं खणून काढू वगैरे वगैरे. ती जी जमीन उकरायला निघाली आहे ना, तिला माहित नाहीये ती जमीन नाहीये, दलदल आहे, दलदल. जितकी उकरत जाईल तितकी आत घुसत जाईल. आपण फक्त काठावर उभं राहून अशी मज्जा बघायची. चालेल. ओके. सुंदर, आपण जरा नंतर बोलूया प्लीज. येस. सुंदरी, मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोलायचंय? काय बोलायचंय? नाही म्हणजे काय उरलंय आपल्यात बोलण्यासारखं? बोला. बसूया. ओके. धनंजय
धनंजय, मी तुमच्याशी बोलायला इथे आली आणि तुम्ही एक मिनिट, ते सायलीचा मेसेज आला ना. बोल. मला कसं बोलावं तेच कळत नाही, पण मला माहितीये तुला काय बोलायचंय. बोल सुंदरी, बोल बोल. तुझं माझ्यावर प्रेम आहे, बोल. उद्याच्या कन्साइनमेंटचं काय? आदित्य, काय वागणं आहे हे? का पाडलंस तू त्या खुर्चीला? आवाज कमी कर. जास्त शहाणपणा करायचा नाही माझ्या समोर, समजलं का? 1000 वेळा सांगितलंय. काय चाललंय तुमच्या इकडे? मस्त मजा करताय, दारू पिताय. तिकडे ती सुंदरी काय करताय ह्याची आयडिया तरी आहे का तुम्हाला? नुसतं तुमच्याकडनं एवढंच ऐकतो की सुंदरीला असा त्रास देऊ तसा त्रास देऊ, पण काय करताय तुम्ही? हा जो फुग्गा बनवलाय सुंदरीला त्रास देण्याचा, काय झालं त्या फुग्याचं? फुटला. खूप बोलतायस आदित्य तू. तुला ना शीतल, मागे मागे. आणि आदित्य, काय पद्धत आहे ही? पार्टनर आहे, पार्टनर सारखा बोल. सुंदरीच्या बाबतीत मी स्वस्थ बसलेली नाहीये, जे तुला वाटतंय. पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. बटन दाबले आणि गोष्ट झाली असं नाही होत ना. माई अशी शांत बसलेली नाहीये. माईच्या डोक्यात प्लॅनिंग शिस्त आहे. प्लॅनिंग? जरा मी पण ऐकतो ना, काय प्लॅनिंग करताय तुम्ही? मला सांगा, एवढं तुम्ही बोलताय ना, मग सुंदरी कुठे? मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही सावलीपासून लांब राहते. काय? नाही, हे काय मध्येच? हे बघा धनंजय, मला माहिती आहे तुमच्या सायलीवरती प्रेम. मला माहिती आहे की आरोला पण सायली आवडली आणि साधना ताईंना सुद्धा ती सून म्हणून हवी आहे. पण काय काय पण सायली ही चांगली मुलगी नाहीये. तुम्हाला तिच्यापेक्षा पण चांगली मुलगी मिळू शकते. सुंदरी, कमॉन, तुला कोणी सांगितलं मी तिच्या जवळ आहे? तिचं सोड. तू सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? म्हणजे तू सांगायचं तसं मी वागायचं? काय संबंध? कोणत्या नात्याने? काय अधिकार आहे तुला? धनंजय प्लीज, तुम्ही रागावू नका. एक मिनिट. माझा कोणावरही राग नाहीये, तुझ्यावर तर नाहीच नाही. कारण आपण आपल्या माणसांवर रागवतो, परक्यांवर नाही. बस बस सुंदरी, तुझं मी प्रत्येक वेळेला ऐकत आलोय ना, म्हणून आपला आज नाता असं आहे. नाही, मान्य आहे मला की तू माझ्यासाठी मोठा सॅक्रिफाईस केलाय, माझा जीव वाचवलाय. याचा अर्थ असा नाहीये की मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे. मी माझं आयुष्य कोणाबरोबर काढायचं, कोणाबरोबर नाही, हे मी ठरवेन. तू नाही मला सांगायचं. मी तुला सांगितलं, तू ऐकलंस नाही ना? तुझे सगळे डिसिजन, सगळे निर्णय तुझे तू घेतलेस आणि मला आता सल्ला देतेस कशाला? का? म्हणजे मी कोणत्या मुलीसोबत सुखात राहतोय हे तुला बघवत नाही. की तुला तर मी नकोच आहे, पण मी एका मुलीबरोबर सुखात राहणार, तिच्यासोबत खुश राहणार आहे, हेही तुला नकोय. असं नाहीये धनंजय. उलट तुम्ही सेटल व्हावं हीच माझी इच्छा आहे. याच्यातच माझा आनंद आहे. गुड. चला, म्हणजे मला निदान हे तरी कळलं की मी जर सेटल झालो, मी जर खुश झालो तर तुला आनंदच होणार. धनंजय प्लीज प्लीज, मी जे बोलते त्याचा गैरसमज करून घेऊ नका. मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. सोड. मी तुझं काय ऐकू? कोण आहेस तू माझी? कोण आहेस? धनंजय, मी फक्त मैत्रीण म्हणून तुम्हाला सांगते. मैत्रीण? मैत्रीण अर्थ कळतो का तुला मैत्रिणीचा? तू जर माझी मैत्रीण असतीस ना,
तर मला विश्वासात न घेता हे सगळे जे निर्णय घेतलेस ना ते कधीच घेतले नसतेस. कसं सांगू तुम्हाला? अहो याचा आणि त्याचा काही संबंध नाही. मी एक मिनिट, नाही कसा? नाही कसा संबंध आहे, आणि हा संबंध मी नाही जोडलाय. हे सगळे संबंध जोडणारी तू आहेस. आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी त्याची गुन्हेगार आहेस तू. म्हणजे तुला आज वाटतंय की मी धनंजयशी लग्न करा, आणि उद्या वाटतंय तुला आदित्य सोबत राहावं. कालपर्यंत तुला मी आवडत होतो आणि आज तुला आदित्य आवडतोय. नाही सुंदर, असं नसतं प्रेम. प्रेमात विश्वास महत्वाचा असतो, जो तू मोडलायस. विश्वासघात केलायस माझा, आणि आज जाऊन मी कुठे सायली सोबत मूव्ह ऑन होतोय तर त्याचा तुला त्रास होतोय. तसं नाहीये धनंजय. अहो तुम्ही एक ऑफिसर आहात ना, डीसीपी आहात ना, तर मी हे स्टेटमेंट का करते याचा थोडा तरी विचार करा ना. मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत हे. अच्छा, ओके. तुला साक्षात्कार झाला की तुला दूरदृष्टी आली? सांग ना. नाही धनंजय, सायली. धनंजयला यातलं काही कळता कामा नये. सायली देशमुख ही सायली देशमुखच असली पाहिजे धनंजयसाठी, सिया मॅथ्यू नाही. त्यामुळे धनंजयला यातलं काहीही कळता कामा नये. सायली काय? धनंजय, सायली चांगली मुलगी नाहीये.